जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण 93व्या अभंगाकडे वळत आहोत. गेले बरेच दिवस आपण संत सेना महाराजांच्या अभंगातीचं वाचन क्रमशः वाचन करत आहोत. यानंतर येऊन पोहोचलोय आपण 93व्या अभंगापर्यंत. तर आपण या अभंगाच्या वाचनेला आता सुरुवात करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय श्री संत सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण विटेवरी पाहता समाधान अंतरी, चला जाऊ पंढरीशी भेटू रखुमाई वराशी. होती संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी, जन्म मरणाची चिंता शेना म्हणे नाही आता. या ठिकाणी महाराज खूप सुंदरसा अभंग आपल्याला देत आहेत. महाराज म्हणतात, समचरण विटेवरी पाहता समाधान अंतरी. विटेवरच्या पंढरीनाथाला बघल्याच्या नंतर आपल्या ज्या अंतर्मनात इतका आनंद होतो, इतका आपल्याला उल्हास निर्माण होतो, जे आपल्या एकदम समाधान शरीराला होते, आपल्या मनाला अगदी समाधान वाटते. असं महाराज सांगतात, चला जाऊ पंढरीशी भेटू रुक्माई वराशी. रुक्माई वराशी या ठिकाणी उल्लेख केला. रुक्माईच्या वराशी म्हणजे पांडुरंगाला आपल्याला भेटायचं आहे, रुक्मिणीच्या पतीला आपल्याला भेटायचं आहे. कुठं? पंढरपुराशी जाऊन भेटायचं आहे आपल्याला. तिथं संतांच्या भेटी होतात आणि तिथं सुखाला काहीच पारावर आपल्याला राहत नाही, असं या ठिकाणी महाराज आपल्याला सांगताय. जन्मांतराची जन्म आणि मरणाची चिंता सुद्धा आपल्याला तिथं अजिबात राहत नाही. येऊन का या सुखापरणे, या सुखाची उपरे काय सांगू मी, असे एक अभंग आहे. असं त्या प्रमाणे जन्मांतराची सुद्धा, जन्म मरणाची सुद्धा चिंता आपल्याला या प्राणीमात्राला राहत नाही, असं महाराज सांगतात. आपण वळूया 94व्या अभंगाकडे. वाट धरिता पंढरीची चिंता हरे संसाराची, ऐसे कोठे नशे काही धुंडिता ब्रह्मांड. तर पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र अलंकापुरी अख्ख्या असं कुठे तुम्ही अगदी ब्रह्मांड जरी जग जरी शोधलं तरी तुम्हाला तसं कुठं सापडणार नाही, असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. पाहिली शोधुनी तीर्थे आणि देवस्थानी, मोक्षमुक्ती पाही शेना म्हणे लागत पाही. पाहिली शोधुनी तीर्थे आणि देवस्थानी, सगळे तीर्थ बघितले, सगळे देवस्थान ओळखलेत, मोक्षमुक्ती सुद्धा बघितली, पण मोक्षमुक्ती सुद्धा मिळालेली नाही. कुठं? फक्त ते धरिता पंढरीची वाट. पंढरीची वाट आपल्या विटेवर उभा राहिलेल्या पांडुरंगाप्रतीच आपली एकनिष्ठा आहे आणि तिथंच सगळं सुख माझं सामावलेलं आहे, असं महाराज आपल्या अभंगामध्ये सांगता येतं. 95 अभंग पाहूया. जाता पंढरीशी सुख वाटे जेव्हा, आनंदे केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. सगळी तीर्थे बघली, पण या पंढरपुरासारखं तीर्थ कुठंच नाहीये. तिथं काय कसं वाटतंय तर आनंदी केशवा भेटताची. ते केशवाची मूर्ती कशी आहे? आनंदी, आणि त्यांना भेटताची सगळे सुख फिके आहे, सगळे दुःख फिके. दुःख तर जातात पण त्या सुखापुढे सगळे सुख फिके आहेत, असे महाराज या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी. तिन्ही भुवनामध्ये सुद्धा या सुखाची उपमा सांगता येत नाही. सगळे तीर्थ शोधून जरी पाहिले तरी आपल्याला त्या एक सुद्धा आपल्याला तिथं उपमा आणि तुलना आपल्याला करता येत नाही, असे महाराज म्हणतात. ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भैर, ऐसे वैष्णव दिगंबर दावा कुठे. असं कुठं मेळा जमतो? तर असा मेळा त्रिभुवनावर कुठे जमत नाही, तर जमतो कुठं? पंढरपूरला जमतो, असे महाराज सांगतात. ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, ऐसा विनुनादी काला दावा. असा दावा कुठं? विनुनादी काला दावा. इथं काला हा शब्द वापरलेला आहे. ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक, असं भक्त आणि परमेश्वराचं नातं कुठं त्रिभुवनात तरी सापडते का बघा तुम्ही, असे महाराज प्रमाण देत आहेत. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसे पाहता निर्धारण नाही कुठे. असा कुठेच नाही, अख्ख्या त्रिभुवनामध्ये नाही. ऐसा विटेवरी उभा आणि कटेवरी कमरेवर हात ठेवलेला पांडुरंग असा कुठं आहे? तर जगतामध्ये त्रिभुवनामध्ये कुठेच नाही, असे साना महाराज सांगतात. सेना महाराजांनी त्यांची खून सांगितली आहे, या परती विश्रांती नाही जीवा. सेना महाराजांनी खून सांगली
याशिवाय विश्रांती तुमच्या जीवाला कुठे असेल तर ती विश्रांती कुठेही तुम्हाला ब्रह्मांडामध्ये त्रिभुवनामध्ये कुठेही सापडणार नाही, असे महाराज आपल्याला अभंगामध्ये सांगतायत. पाहिला पंढरी महिमा दिंडी पताका नाही सीमा, संत नास्ती वाळवंटी टाळ मृदुंगाची आटी. टाळ मृदुंगाच्या आटी सगळे संतजन तिथे नाचत असतात. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, विठ्ठल नामाच्या गजरामध्ये नाचत असतात. पंढरीचा महिमा असा आहे की तिथं पण दिंड्या पताकांची सीमा नसते. असंख्य लोक आणि असंख्य दिंड्या पताका तिथं येत असतात. फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी एक आस लागून असते की या वारीमध्ये आपल्याला पांडुरंग भेटावा, त्याचं दर्शन घ्यावं, त्यांच्या चरणाची धूळ आपल्याला मस्तकी लागावी, चंद्रभागेमध्ये स्नान व्हावं, अशी एवढीच वारकरी संप्रदायातील हे लोक एवढी इच्छा घेऊन येत असतात. मुखीना म्हणजे जेकार होईल दोषांचा उद्धार, शेना म्हणे वैकुंठाना अवतार भेटे दिना. या गरीबाला अवतार दाखव देवा, असा एक आवर्जून कळवळा या ठिकाणी शेना महाराज आपल्याला सांगता येतं. दक्षिण वाहिनीचे स्थान भीमा, विशेष महिमा ऐका तुम्ही, पांडुरंग मस्तकी शिवलिंग, तेथीचा तो रंग अमोलिक. दक्षिण वाहिनीचे स्थान भीमा, दक्षिण ध्रुवाकून दक्षिण दिशेकून येणारी कोणती नदी आहे तर भीमा. आणि विशेष महिमा ऐका तुम्ही, त्या भीमा नदीचा काय विशेष महिमा आहे. पांडुरंग मस्तकी शिवलिंग, तेथीचा तो रंग अमोलिक. त्यातला रंग अमोलिक आहे, अमोल आहे. पांडुरंगाच्या मस्तकी जे शिवलिंग आहे ते भीमा शंकराचं एक जुळून आलेलं नातं त्या ठिकाणी आहे. भीमाशंकर हे दोन्ही नदी आणि शिवशंभो या दोन्हीचं समागम मिळून तिथे पांडुरंग मस्तकी, तर पांडुरंगाच्या मस्तकावर ते जाऊन बसलेले आहेत. तिथं शिवलिंग तयार झालेलं आहे, असे महाराज पांडुरंगाचं वर्णन करताना आपल्या अभंगामध्ये सांगतात. चंद्रभागी तरी पुंडलिकाचे स्थान, दक्षिण भागी जण विष्णुपद. चंद्रभागीचे तरी पुंडलिकाचं स्थान आहे. पुंडलिकाचं स्थान कुठे दिलेलं आहे तर चंद्रभागाच्या मध्यभागी, ते तिथे पुंडलिकाचं स्थान आहे. दक्षिण भागी जणी विष्णुपद, तर दक्षिण बाजूला काय आहे तर विष्णूंचे पद आहेत, विष्णूंचे पाय केलेले आहेत. शेना म्हणे घेता एक वेळ दर्शन, होती ते पावन पूर्वजाशी. आपल्या कित्येक पिढा उद्धरून जातील, असे पाप आपलं दूर होईल फक्त कशानं तर एक वेळ दर्शन पांडुरंगाचे घेतल्याने होते, असे महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. गेलो गेलो पंढरपुरा, ऐकिला नामाचा गजर, स्नान केले चंद्रभागा, दर्शन केले पांडुरंगा. गेलो म्हणतात शेना महाराज म्हणतात, मी पंढरपूरला गेलो, विठुनामाचा गजर माझ्या कानानं ऐकला, स्नान चंद्रभागेमध्ये केलं आणि दर्शन पांडुरंगांचं केलं. या ठिकाणी म्हणतात, झाला मनाशी आनंद, गोविंदाचा लागे छंद, शेना म्हणे धनी झालो, शरण संताशी गेलो. तर संताशी शरण जाऊन मला एवढं काय झालं तर मनाशी आनंद झाला, गोविंदाशी छंद लागला माझा. पांडुरंगाला भक्तीप्रमाणे ओवाळण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं. तर शेना म्हणतात, मी धन्य झालो, मी आता समाधान झालो, या जगामध्ये मला दुसरं काही नको, मी धन्य झालो. हे संताला मी शरण गेलो आणि तिथून मला प्रभूशी मिळण्याचा एक सोपा मार्ग लाभला, असे पांडुरंग आपल्या अभंगात शेनाजी महाराज आपल्या अभंगात सांगतात. 99 अभंग पाहू. जगाशी येऊनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवा पुढे. चंद्रभागी तिरी करा तुम्ही स्नान, घ्या रे दर्शन पुंडलिकाचे. जगाशी येऊनी पाहणे, तुम्ही जगामध्ये आला तर पंढरीचं दर्शन अवश्य केलंच पाहिजे, असं शेना महाराज एक सांगतात. नाचा महाद्वारी देवा पुढे, महाद्वारी पांडुरंगाच्या समोर नाचा, तुमचे लढीवाळपणे त्याचा गोंधळ घाला, नाचा. तुम्ही टाळ मृदंगाच्या गजरात त्यांच्या नामस्मरणामध्ये करा, विलीन करून घ्या. चंद्रभागेमध्ये स्नान करा, तुम्ही दर्शन घ्या आणि पुंडलिकाचे दर्शन घ्यायला विसरू नका, असे महाराज आपल्या अभंगात सांगतात. पुण्यभूमी तेथे उभा पांडुरंग, दोष त्या विभाग नाही कोणा, ऐशियाचे पाय अजूनही धरा, चुकदेशी फेरा 84चा. बघा, पुण्यविधी पांडुरंग उभा, ते पुण्यभूमी कशी आहे अलंकापुरी, पांडुरंगाची पंढरपूर हे पुण्यभूमी आहे. त्यात दोष त्या विभागी नाही कोणा, तेथे कोणालाच दोष असा नाही, दोष लागलेला असेल ते पळून जातील, असे पांडुरंग महाराज सांगतात. ऐशियाची पाय अजूनही धरा, चुकदेशी फेरा 84चा. अशाचे पाय जर धरले तुम्ही तर तुमच्या 84चा जे मनुष्य जन्म योनी 84 लक्ष योनी फिरत 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 येत असतात, तर 84चा लक्ष योनी हे सुद्धा तुमचे टळल्या जातात.
असे महाराज आपल्या अभंगात सांगतात. शेणा म्हणे धन्य विठोबाचे दर्शन, तुटली बंधनं बहुताचे. असे किती जणांची बंधने तुटून गेलेली आहेत की जे पापराशी होत्या, दोष होते ते, आणि पांडुरंगाच्या ठिकाणी जाऊन ते सगळे निर्मळ आणि सर्वतोपरी पावलेले आहेत. असे अनेक संत आहेत. 101 अभंग पाहूया. धन्य अलंकापूर, धन्य सिद्धेश्वर, धन्य तरुवर पशुपक्षी. हे तरुवर, झाडे, पशु पक्षी सगळे काही अलंकापूर, धन्य सिद्धेश्वर म्हणजे सगळे काही आहेत पांडुरंगाच्या लिंतीमध्ये आहेत. धन्य इंद्रायणी, धन्य भागीरथी, ते स्नान जे करती, धन्य जन्म. तर कशामध्ये धन्यता शेणाजी महाराज मानतायत, तर त्या चंद्रभागेमध्ये जे स्नान करतात ते पूर्ण हे जीव, पशुपक्षी असो, त्या पशु पाणी पित असतील, पक्षी आंघोळी करत असतील, पक्षी पाणी पित असतील, हे सगळे तिथे येणारे कोण आहेत? हे पूर्वजन्मीचे काहीतरी फळ प्राप्ती आहेत. आणि ते तर म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये एक पंढरपूरला येण्याचं भाग्य लाभतं. तसं भाग्य मला लाभलं असं महाराज सांगतात. धन्य तो प्रयाग, धन्य ते त्रिवेणी, वाहती यवनी गुप्त रूपे. धन्य ते भूमी, धन्य ते प्राणी, देखती नयनी ज्ञानदेवा. बघा, प्राणी जे प्रत्येक हे देखती ज्ञानी, ज्ञानदेवाचं दर्शन त्या ठिकाणी होते. प्रत्येक संताचं, अनेक पुंडलिकाचं दर्शन होते, चंद्रभागेमध्ये स्नान होती. असे सगळे काही प्राणी आहेत. हे त्यांचं एक काहीतरी पूर्वजन्माचं कथित म्हणा, हे ते तिथे येण्याचं भाग पाडते. धन्य ते भाग्याचे होते अलंकापुरी, त्यांचा निर्धारित धन्य वंश. ते बघा, एकच माणूस जाऊन नाही तर अख्खी पिढी त्यामध्ये स्वतंत्र भाग्य लागतं. तर कितीतरी पिढ्यांचे दोष नष्ट होतात असे शेणा महाराज आपल्या अभंगात सांगतात. धन्य दास अनुदास अलंकापुरीचा, शेणा नावी त्याचा रजकण. तर शेणाजी महाराज स्वतःला रजकण म्हणजे एकदा छोटासा अंश मानतात. जे रजकण यासाठी वापरले आहे, तर रज म्हणजे फुलामध्ये जो कंद असतो, जो गोडी असते, त्या गोडीतला एक छोटासा कण हे शेणाजी महाराज स्वतःला म्हणून घेत आहेत. धन्य महाराज अलंकापूर्वाशी, साष्टांग तयाशी नमन माझे. या ज्ञानदेवाचे नित्यनाम घेती वाचे, उद्धरती त्यांची सकळ कुळे. पहा, अनेक एकच कुळ नाही तर सकळ कुळे, त्यांचे येणारे पुढच्या पिढीतले सगळे कुळ हे उद्धरून जातील. फक्त ज्ञानदेवाच्या नित्यनेम घेती वाचे. ज्ञानेश्वराचं नाव जर मुखाने घेतलं तर त्यांची किती पिढ्या इंद्रायणी स्नान करीती प्रदक्षिणा, तुटती यातना सकळ त्यांच्या. इंद्रायणीमध्ये स्नान केलं तर करीती स्नान प्रदक्षिणा, तुटती यातना, सगळं जे यातना असतील, दुःख असतील, जे मनाला दुःखी जीवन असेल, ते सगळ्या यातना दूर होतात इंद्रायणीमध्ये स्नान करताना सांगतायत शेणा महाराज. शेणा म्हणे त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती. तर ज्ञानदेवाचं दर्शन घेतल्याने सगळं काही आपलं आयुष्यातलं पाप, दुष्कर्म ते सगळं नष्ट होतात. काय केल्यानं? ज्ञानदेवाचं दर्शन आणि इंद्रायणीमध्ये स्नान केल्यानं म्हणतात. येथे स्नान विधी केली भक्ती, नाम मंत्राळी आवर्ती. मग प्रत्यक्ष देखील मूर्ती श्री ज्ञानदेवाची. धन्य धन्य तो ज्ञान राजा, निवृत्ती हो महान माझा. सोपान मुक्ताबाई अधोक्षजा, नमन केले साष्टांग. तर म्हणतात ज्ञानराजा, धन्य 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 ज्ञानराजा तर आहेतच, निवृत्ती महान माझा. निवृत्ती सुद्धा गुरु माझे महान आहेत. सोपान मुक्ताबाई अधोक्षजा, नमन केले साष्टांग. साष्टांग नमन मी या चौकापुरती करतो. एका अलंकापुरीची मात, रचये वर्णित भगवंत. ऋषी मुनी साधक समस्त, महिमा वर्णित अलंकापुरीचा. ऋषी मुनी साधक हे पूर्वीपासूनचे चालत आलेले, हे आतापर्यंतचे त्यांचा काय महिमा वर्णन होतात असे आपण या ठिकाणी पाहूयात. शेणा म्हणे पूर्णब्रह्म अवतरला पुरुषोत्तम, हा ज्ञानदेव विधान भक्तजन तारावया. हा पूर्णब्रह्म कशाला अवतरला आहे हा पुरुषोत्तम? तर आपल्याला आपल्या भक्तासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना मोक्षाचा एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी पांडुरंग परमात्मा आपलं अवतार घेतला असे महाराज आपल्या अभंगामध्ये सांगतात. नामयाच्या नारायणे घेतली आळी, या भूमीचे महिमान सांगे वनमाळी. धन्य धन्य अलंकापूर, धन्य सिद्धेश्वर, धन्य इंद्रायणी तीर, राज्य करी ज्ञानेश्वर. पहा, इंद्रायणी तीर राज्य कोण करतो? अलंकापुरामध्ये पंढरपूर पांडुरंग करतात. आणि धन्य इंद्रायणी तीर राज्य करतात कोण? तर ज्ञानेश्वर महाराज राज्य करतात.
या भूमीचे वर्णन करू नये चतुरानन महाक्षेत्र पुरातन पातके नाशती स्मरणे. त्यांचं स्मरण केल्यानंतर महाक्षेत्राचे पुरातन पातक जे आहेत, जे आपल्यावर जे संकट असतील, पापिष्ट असतील, जे आपल्याप्रती जे महापाप राशी असतील, ते सगळे नष्ट होतील. कोणतं? फक्त त्यांचे नाम स्मरण केल्यानंतर. शेना म्हणे जगजीवन सांगत असे, जीवीची खून महादोष होती दहन दर्शने. बघा, नुसतं दर्शन केल्याने महादोष माणसाच्या अंगातले सगळे जळून जातील, फक्त दर्शनाने त्यांच्या, अशी महती सांगणारा हा अभंग शेनाजी महाराजांचा आहे. पुण्यभूमी अलंकावती प्रत्यक्ष नांदे कैलासपती आणि सिद्ध साधका वस्ती ब्रह्म अमरप्रती आदी करुणी. पुण्य ही अलंकावती उर्फ आळंदी पवित्र भूमी आहे. श्री सिद्धेश्वराच्या रूपाने ते प्रत्यक्ष कैलासपती शंकर नांदत असतात. उपमेशी न पुरे निश्चिती वैकुंठ आदी करुणी. तेथे तिन्ही मूर्ती अवतार धरुणी करीती जगाचा उद्धार. मूळ आदिमाया साचार धरी अवतार मुक्ताबाई. मुक्ताबाईचा अवतार कोणता आहे? तर आदिमाया शक्तीचा आहे. जी आदिमाया शक्ती ही मायाचा सलोखा, म्हणजे जगामध्ये जे प्राणी मात्रावर जे मायेचा असते, जे मुला आईचा असते, जे इतर प्राणी मात्रावर एकमेकाविषयीचा असते, हे मायाचा जंजाळ हे कोण करते? ते आदिमाया शक्ती. म्हणजे त्यांना नाव दिलेलं आहे मुक्ताई. माझी मुक्ताई आहे, मुक्ताबाई आहे. चौघाते स्मरणी महापाप होय दुनी येऊनी मुक्ती लागती चरणी ऐशी चक्रपाणी सांगत. हे कोण सांगतायत? तर अक्षरशः भगवान सांगत आहेत. या चौघांची थोरपण, हे मोठेपण भगवंत आपल्या भक्तांना सांगत आहेत की बाबा, या चौघाचे स्मरणी महापाप होय दोन्ही. मोठे पाप सुद्धा या चौघांची नावे घेतल्याने धुवून जातात. येऊनी मुक्ती लागते चरणी ऐशे चक्रपाणी, येऊन मुक्ती लागतात. असं कोण सांगताय? ते साक्षात परमेश्वर सांगतात, पांडुरंग सांगतात. नामया सांगे जगजीवन या भूमीचे न कर विवर्णव. नामया सांगे जगजीवन, नामदेवाला सुद्धा हे जगजीवन सांगलेलं आहे परमात्म्याने. या भूमीचे न करणं विवरण. या भूमीमध्ये एवढे संत जन्माला झालेत की आपण वर्णन करू शकत नाही, असे महाराज म्हणतात. शेणा घाली लोटांगण वंदी चरण ज्ञानदेवाचे. तर ज्ञानदेवांचे चरण वंताना शेणा महाराज लोटांगण घालून आपल्याला सांगत आहेत. पुण्यभूमी गंगा तरी धरी अवतार त्रिपुरारी नाम त्र्यंबक निर्धारी मागे ब्रह्मगिरी शोभत. या ठिकाणी ब्रह्मगिरींचा पुन्हा एकदा महाराजांनी उल्लेख केलेला आहे. पुण्यभूमी गंगातीरी श्री अवतार त्रिपुरारी, म्हणजे तिथे सुद्धा शिवशंभूचं मंदिर आहे. नाम त्र्यंबक निर्धारी मागे ब्रह्मगिरी शोभत आहे. त्र्यंबकेश्वरला गेल्याच्या नंतर तिथे ब्रह्मगिरी पर्वत आहे. ज्या ब्रह्मगिरी पर्वताकडे नुसतं दृष्टिक्षेप टाकल्याने आपले महापापे जळून जातात म्हणे. तर त्या ठिकाणी त्या ब्रह्मगिरीच्या एक प्रदक्षिणा केली तर त्याचे कितीतरी जीवनाचं, कितीतरी मागील पापिष्ट जीवनाचं, त्याचं सगळे पाप हे जळून नष्ट होतात, असं त्या एक माहिती सांगणारा अभंग आहे. पार्वतीशी सांगे कैलास राणा तेथे नांदे निवृत्ती विधान. त्याचे ठाव हा पुण्य पावन जीवा उदरण म्हणता निवृत्ती. हे निवृत्तीनाथ म्हणतात. त्याचे ठाव हा पुण्य पावन, हे पुण्य पावन पर्वत आहे ब्रह्मगिरी पर्वत. तिथे नांदेल जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती. तुमच्या शरीरातील जी वृत्ती, वाईट वृत्ती आहे, त्या वृत्तीची निवृत्ती व्हायला, जीवा उद्धरण्यासाठी हे वृत्तीची निवृत्ती व्हायनं हे तेवढंच तितकं महत्वाचं आहे, असे महाराज सांगतात. जुनाट जुगादीचे गुप्त ठेवले त्याची निवृत्ती नाथा दिसले. ज्ञानदेव प्रकट केले जगा दाविले विधान. तिथे निवृत्तीनाथांची एक गुफा आहे. त्या ब्रह्मगिरीच्या एका साईडला जिथे गोदावरी नदीचा उगम होतो, त्याच दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या टोकाला एक निवृत्तीनाथ तिथं समाधी स्थळ आहे की जिथं निवृत्तीनाथ हे समाधीला बसले होते. एक गुफा आहे. तर आताही तुम्ही ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरला जासाल तर तुम्हाला अजून पाहायला मिळते. ज्ञानदेवी प्रकट केले जगा दाविले निदान. या भूमिकेचे वर्णन करून शक्य चतुरानन. मी चतुरानन काय करणार आहे वर्णन या भूमिकेचे. कैलासाहून पुण्य पावन तुझला पूर्ण सांगितले. कैलास पर्वत जे आहे
ते तिथून त्यासारखंच पुण्य ह्या ब्रह्मगिरी पर्वतावर आहे, हे मी तुला सांगितलं आहे. तो हा निवृत्तीनाथ निर्धारी स्मरता तरती नरणारी खेनामणी श्रीशंकरी ऐशी निर्धारी सांगितले. हे शंकराचं एक महती वर्णन करणारा अभंग शेनाजी महाराजांचा आपल्याला या ठिकाणी सापडतो. यामध्ये निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर आणि गंगेचं या ठिकाणी 4-5 जणांचा उल्लेख महाराजांनी आपल्या अभंगामध्ये केलेला आहे. नामयाचा धरून हात सांगे संवत्सराची मात, विठोजी म्हणे देई चित्त एक गुह्यार्थ सांगतो. नामदेवाचा हात धरून सांगे संवत्सराची मात, विठोजी म्हणे देई चित्त, हे विठोजी चित्त देऊन ऐक तू, मी एक गुह्यार्थ सांगणार आहे तुला, एक गुज सांगणार आहे गोष्ट. कोणती गुज आहे ती? ही पुण्यभूमी पवित्र देखा, याची मूळ आदी पीठिका. सिद्धेश्वर नांगेरन देखा पुरातन नांदती, या इंद्रनील पर्वती तपिकाले अमरपती आणि सूर्यमुखावरणी प्रत्यक्ष मूर्ती श्री शंकराची. या इंद्रनील पर्वतावर तर काय आहे? तप तापिकाले अमरपती आणि सूर्यमुखावरणी प्रत्यक्ष मूर्ती शंकराची. तर तिथून निघणारा सूर्य आहे तो इंद्रनील पर्वतावरच्या एखाद्या मूर्तीवर प्रत्यक्ष सूर्यमुखावरून पडतो